आपण इडली बनवतोय. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये तांदूळ घेतलेत आणि एका भांड्यामध्ये उडीद डाळ घेतली. अर्धी वाटी उडीद डाळ त्याप्रमाणे 1.5 वाटी तांदूळ घेतलेत. मी दोघांसाठीच बनवते त्यामुळे मी इथे अर्ध्या वाटीने प्रमाण घेतलंय. त्याला छान असं धुवून घेतेय मी आणि याचं पाणी आहे ते आपल्या झाडांना टाकूया. खूप पौष्टिक असतं झाडांसाठी हे पाणी. आणि आता ह्या स्वच्छ पाण्यामध्ये घालून याला आपण 4 तास कमीत कमी भिजत ठेवणार आहोत. तर इथे बघू शकता 4 ते 4.5 तास झाले होते आणि एवढ्याच वेळामध्ये मस्त ही डाळ भिजली गेलेली आहे. अगदी डबल झाले आणि सोबतच तांदूळ सुद्धा आपले मस्त भिजले गेलेत. असं नाही की 8-9 तास भिजत ठेवलं पाहिजे तरच डोसे किंवा इडली छान होते. 4 तास इनफ होऊन जातात. आता आपल्याला अर्ध्या वाटीने आपण घेतलं होतं ना सगळं प्रमाण, तर अर्ध्या वाटी प्रमाणाने आपल्याला पोहे सुद्धा अर्धी वाटीच घ्यायचे आहेत. सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपल्याला त्यांना भिजत ठेवायचं आहे. 5 मिनिटामध्ये पोहे भिजतात. तोपर्यंत आपण डाळ आणि तांदूळ वाटून घेऊया. डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी पाणी आहे ते डाळीवरचं वापरायचं. याने इडली डोसे छान पौष्टिक तयार होतात. आता आपल्याला डाळ आहे ती अगदी फाईन पेस्टमध्ये वाटून घ्यायची आहे आणि तांदूळ आहेत ते रवाळ वाटायचे. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपण वेगवेगळ्या भिजत ठेवल्या होत्या. बऱ्याचदा एकत्रही भिजत ठेवतात, पण असं करून बघा याने तुम्हाला फरक जाणवेल इडलीमध्ये. डाळ एकदम स्मूथ अशी मी इथं वाटून घेतलेली आहे. आता मोठ्या भांड्यामध्ये मी हिला ट्रान्सफर करते. मोठं भांडं यासाठी घ्यायचं कारण सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एकामेकांमध्ये ॲड करतो ना, तेव्हा त्यांना फेटायला सोपं होऊन जातं. त्यामुळे आता डाळ वाटून झाले तर आपण तांदूळ वाटून घेऊया. तांदूळ आहेत ते जराशे रवाळ वाटायचे. खूप जास्त जाडही ठेवायचे नाहीयेत. पण हाताला अशी रांगोळीसारखी फील आली पाहिजे, इथपर्यंत आपल्याला याला रवाळ वाटायचंय. तांदूळ सुद्धा आपले मस्त वाटून झालेत बघू शकता या पद्धतीने. आता त्याच वाटणामध्ये मी ह्या तांदळाची पेस्ट आहे ना, ती सुद्धा ॲड केले. तसंच आपल्याला पोहे सुद्धा वाटून घ्यायचे. पोहे अगदी 5 मिनिटात भिजतात. बघू शकता हातामध्ये एकदम ते मॅश होतायत म्हणजे पोहे आपले मस्त भिजलेत. याच्यामध्ये जरासं पाणी ॲड करायचं आणि याला सुद्धा मस्त बारीक वाटून घ्यायचं अशा पद्धतीने. तिन्ही पेस्ट आहेत ती मी एकामेकावरती ॲड केलेत. आता याला छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचंय आणि 2 ते 3 मिनिट चांगलं फेटायचंय. हे मिश्रण फेटणं खूप गरजेचं आहे. याने इडलीमध्ये रिझल्ट खूप छान येतो. तर बघू शकता सगळं छान एकजीव मिक्स केलंय मी आणि आता एका डब्यामध्ये मी याला ट्रान्सफर करते. म्हणजे कपाटामध्ये वगैरे आपल्याला ठेवायला सोपं होऊन जातं आणि ते पटकन फर्मेंट व्हायला मदत होते. कारण उन्हाळ्याचे दिवस असले ना, तरी पाऊस चालू आहे आणि वातावरणात गारवा आहे. त्यामुळे मी हा डबा आहे तो कपाटामध्ये ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता अगदी मस्त फर्मेंट झालं होतं आपलं पीठ. मी तुम्हाला जवळून दाखवते. अगदी फुलून डबल झालं होतं. डबलपेक्षाही अधिक झालं होतं. मस्त त्याला अशी उष्णता मिळाली होती. मी तुम्हाला पळीने दाखवते बाजूला करून म्हणजे तुम्हाला जाणवेल आतमधून किती मस्त जाळीदार असं हे पीठ तयार झालं होतं. आता याला फेटून आपल्याला अगदी स्मूथ करून घ्यायचंय. सगळी जाळी आहे ती मोडली गेली पाहिजे. इतपत याला 2 ते 3 मिनिट चांगलं फेटून घ्यायचंय. छान असं फेटलं ना, की मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. कारण मीठ आपण रात्री घातलं नव्हतं. मिठामुळे सुद्धा फर्मेंटेशन स्लो होऊ शकतं. त्यामुळे मीठ आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळीच घालायचंय. आता मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा मी याला छान असं फेटून घेतलंय. म्हणजे सगळ्या पिठाला एकसारखी चव येते. आता हे पीठ बघू शकता ह्या कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे म्हणजे इडल्या आपल्या परफेक्ट तयार होतात. आता आपण इडली तयार करायला घेऊया. त्यासाठी इडली पात्र होतं ते मी गॅसवरती ठेवलंय. खाली एक तांब्याभर पाणी घालून त्याला आपल्याला उकळून घ्यायचंय. झाकण ठेवून उकळत मी बाजूला ठेवलंय. तोपर्यंत इडलीच्या प्लेट्स आहेत ना, त्या आपण तयार करून घेऊया. प्लेट्सला मी थोडंसं तेल लावून घेतेय. अगदी जरासं ब्रशनी लावून घेतेय म्हणजे इडल्या आहेत त्या डिमोल्ड अगदी सहज होतात. तर अशा पद्धतीच्या 2 प्लेट्स आहेत ना, त्या माझ्या इडली पात्रामध्ये बसतात. त्यामुळे एकाच वेळी 14 इडली तयार होतात. इडलीचं जेव्हा बॅटर आपण भरतो ना, तेव्हा थोडंसं कमी भरायचं म्हणजे तिला फुलायला जागा मिळते. इथे दोन्ही प्लेट्स मी व्यवस्थित भरून तयार केल्या होत्या आणि पाणीसुद्धा मस्त उकळलंय. तर आता ह्या सगळ्या प्लेट्स आहेत ना, दोन्ही प्लेट्स आपल्याला सांभाळून एकामेकावरती ठेवायचे आहेत. आणि झाकण लावून अगदी 15 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या इडल्या आहेत त्या वाफवून घ्यायच्या आहेत. 15 मिनिटात अगदी परफेक्ट तयार होतात ह्या. 15 मिनिटं झाले होते. तर आता आपण गॅस बंद केलाय आणि आपल्या इडल्या एकदम परफेक्ट तयार झाल्यात. आतमधून शिजलेत की नाहीत हे बघण्यासाठी तुम्ही चमचा किंवा सुरी अशी इन्सर्ट करून बघितलात तरी चालेल. पण त्याची काहीच गरज नाही. 15 मिनिटं इनफ होऊन जातात इडली शिजण्यासाठी.
सगळ्या इडल्या आहेत ना त्या पात्रामधून मी काढून घेतलेल्या आहेत. मी याच्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी खोबऱ्याची चटणी केली होती. तुम्हीही करा, नक्की आवडेल तुम्हाला. मी अशाच व्हिडिओ सोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.